2-3 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे ब्रह्मपुरी तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे। सोबतच गोसीखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीत सोडल्यामुळे वैनगंगा नदी फुगली आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे। ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज गावचा जनसंपर्कही तुटला असून पिंपळगाव, आहेर नवरगाव व चिखल गावात पुराचे पाणी शिरले असून काही घरांची पडझड झाली आहे। दरम्यान अनेक नागरिकांच्या घरांचे पाणी अंशतः तर काही पूर्णतः नुकसान झाले आहे। गोसेखुर्द धरणाचे 21 दरवाजे 2.5 मीटरने व 12 दरवाजे 2 मीटरने उघडले आहे। त्यामुळे गोसेखुर्द धरणातील पाण्याचा विसर्ग 15,127 क्युमेक्सने वाढवण्यात आला आहे। परिणामी वैनगंगा नदी 248 मीटरच्या वर धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे। दरम्यान पूरस्थिती निर्माण झालेल्या नदी काठावरील बाधित गावातील नागरिकांना राज्य आपत्ती व्यवस्थापना समितीद्वारे सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू आहे। प्रशासनाने नदी काठाजवळील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। पुराच्या पाण्यामुळे शेती व घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांचे प्रशासनाच्या वतीने सर्वे लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सतीश मासाळ यांनी दिली आहे। मी सध्या ब्रह्मपुरी तालुक्यातील आरमोरी ब्रह्मपुरी 353D राष्ट्रीय महामार्गावरील किनी लगत असलेल्या पुलावर मी सध्या उभा आहे। या ठिकाणी आज वैनगंगा नदीला जो पूर आलेला आहे, गेल्या 4-5 दिवसापासून संततधार पावसाची सुरुवात मोठ्या प्रमाणात झाली। हवामान खात्यानं दिलेल्या सूचनानुसार त्यांचा अगदी विषय खरा ठरला आणि गेल्या 2-4 दिवसापासून तालुक्यात अतिवृष्टी झाली मोठ्या प्रमाणात आणि गोसीखुर्द प्रकल्पाचे 33 दरवाजे हे उघडण्यात आल्याने वैनगंगा नदीला पूर आलेला आहे। तर या पुलामध्ये हजारो हेक्टर शेतजमीन हे पाण्याखाली गेली आहे आणि लाखो रुपयाचा शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। आपण बघू शकता, हे आपण जे दृश्य बघतो हा किनी पुलावरील राष्ट्रीय महामार्गावरील हे दृश्य आहेत। या ठिकाणून पुलावरून सुद्धा पाणी वाहत आहे। स्थानिक प्रशासन अलर्ट करत आहे मोठ्या प्रमाणात। या ठिकाणी आपण बघू शकतो, या ठिकाणी ब्रह्मपुरीचे तहसीलदार सतीश मासाळ साहेब आहेत, ठाणेदार प्रमोद बानबले आहेत, काही पत्रकार बंधू आहेत, स्थानिक नागरिक आहेत आणि प्रशासनाचे लोकसुद्धा या ठिकाणी आहेत। मोठ्या प्रमाणात येथून ये जा करणाऱ्या नागरिकांची तोबा गर्दी झालेली होती, पण प्रशासन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांना अलर्ट करत आहे। तर प्रशासनातर्फे बॅरिकेटिंग लावण्याची आता सध्या प्रक्रिया सुरू झालेली आहे। ठाणेदार साहेब सुद्धा आपल्या सोबत आहेत, माननीय तहसीलदार मासड सर सुद्धा आपल्यासोबत आहेत। सर, प्रशासनातर्फे आपली काय मागणी असेल? प्रशासनाकडून आपल्या 3 टीम आहेत, पोलीस डिपार्टमेंटची टीम आहे, आपल्या 3 बोटी आहेत, रेस्क्यू 3 टीम आहेत। आपण पिंपळगावच्या काही कुटुंबांना स्थलांतरित केलेला आहे सुरक्षित ठिकाणी। तर लाडजवर पण आपण लक्ष ठेवू नये। इकडं हा जो आरमोरी रोड आहे, इकडं पण रस्ते बंद झालेले आहेत। माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी उद्या शाळांना सुट्टी पण जाहीर केलेली आहे। तर लोकांना, जनतेला हीच विनंती आहे की असे जिथं रस्त्यावर पाणी आलेलं आहे तिथं जीव धोक्यात घालून वाहनं पाण्यातून घालू नये। वाहनं असतील किंवा चालत पाण्यात प्रवेश करू नये, ते त्यांच्या जीवितासाठी धोका असू शकतो। प्रशासन अलर्टवर आहे, सगळ्या टीम आमच्या फील्डवर वेगळ्या भागामध्ये तैनात आहेत आणि जे घरं पडलेले आहेत किंवा जे पॅडीचं नुकसान आहे त्याचे पंचनामे पण आम्ही करत आहे। अंशतः नुकसान असो का पूर्णतः नुकसान होतं, ते घरांची पडझडसुद्धा झालेली आहे। त्यांची तर स्थानिक प्रशासनातर्फे नक्कीच चौकशी केली जाईल असे तहसीलदार मासड साहेब यांनी सांगितलं आहे। पण जे स्थानिक पोलीस अधिकारी आहेत आपल्यासोबत, इन्स्पेक्टर प्रमोद बानबले सर, त्यांनी आता बॅरिकेटिंगचं काम सुरू केलेलं आहे। लोकांना अवागमन करण्यासाठी ते विनंतीसुद्धा या ठिकाणी करीत आहेत। आपल्यासोबत ठाणेदार प्रमोद बानबले सर आहेत, काय सांगाल सर? माझं सांगणं एवढंच आहे की लोकांनी फालतू रिस्क घेऊ नये। प्रशासनाने ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या पाळाव्यात आणि प्रशासनाला सहकार्य करावे।
हां, जेणेकरून कोणी जीव मुठीत घेऊ नये किंवा पाण्यातून प्रवास करू नये अशी विनंतीसुद्धा पोलीस प्रशासनाकडून आणि स्थानिक प्रशासनाकडून या ठिकाणी करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याचा ओघ जो आता सध्या ठिकाणी वाढत चाललेला आहे, अधिकाधिक गोसीखुर्दच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ होत असल्यामुळे आणखी पाण्याचा प्रवाह जो आहे वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थानिक प्रशासन अलर्ट करत आहेत, पण काही जे नागरिक आहेत तर त्या मानण्याच्या स्थितीत नाही. पोलीस विभागानं अलर्ट जारी करून या ठिकाणी जो प्रवाशांना हवाईगमन करण्याची जी प्रक्रिया आहे ती आता सध्या थांबवल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. रुपेश राऊत कॅमेरामन सह विनोद दोनाडकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, ब्रह्मपुरी.